नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या 12वीच्या बोर्ड एक्झाम आणि CETच्या एक्झाम देखील आता खूप जवळ आलेल्या आहेत. तर केमिस्ट्री या सब्जेक्टचा अभ्यास करताना मुलांना सर्वसाधारणपणे फिजिकल केमिस्ट्रीमध्ये खूप साऱ्या अडचणी येत असतात. तर फिजिकल केमिस्ट्रीचा अभ्यास कसा करावा या संदर्भातच थोडंसं मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये मी करत आहे. पहा, सगळ्यात पहिली गोष्ट आहे फॉर्म्युला पाठ असला पाहिजे. तुम्हाला प्रत्येक टॉपिकमध्ये जे पण काही फॉर्म्युले आहेत ते अगोदर पाठ ठेवावे लागतील, पाठ करावे लागतील. त्याचबरोबर फॉर्म्युल्याचे युनिट देखील तुम्हाला पाठ करणं खूप खूप गरजेचं आहे. त्यासोबतच आता फॉर्म्युला पाठांतर झालं पहिली गोष्ट. त्यानंतर दुसरं आहे मॅथ्स कॅल्क्युलेशन. पहा, फिजिकल केमिस्ट्रीमध्ये जे न्यूमेरिकल्स येत असतात मित्रांनो, त्याच्यामध्ये मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन लागतं, पण फार काही कॉम्प्लेक्स कॅल्क्युलेशन अजिबात नसतं. तर सिम्पल मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन येत असतं, ते तुम्हाला करणं खूप खूप गरजेचं आहे. पॉईंट नंबर 3 आहे जो की तुम्हाला फिजिकल केमिस्ट्रीमध्ये करावा लागणार आहे, तो म्हणजे क्वेश्चन प्रॅक्टिस. जोपर्यंत आपण कुठल्याही न्यूमेरिकल्सला प्रॅक्टिस करणार नाही, सराव करणार नाही, तोपर्यंत आपल्या त्याच्यातल्या चुका ज्या आहेत त्या कमी होणार नाहीत. क्वेश्चन प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. आणि त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे PYQs. मागील वर्षी झालेली CETची एक्झाम असेल, JEEची एक्झाम असेल किंवा नीटची एक्झाम असेल, यासारख्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममधून तुम्हाला जे क्वेश्चन्स फिजिकल केमिस्ट्रीमध्ये विचारले गेलेले आहेत ते क्वेश्चन्स तुम्ही खूप खूप काळजीपूर्वक करावे लागतील. तर तुमचा कॉन्फिडन्स लेवल जे आहे ते निश्चितपणे वाढणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे टेक्स्टबुक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर टेक्स्टबुकमधल्या ज्या एक्सरसाइज आहेत, इनटेक्स्ट क्वेश्चन्स आहेत, यूज युअर ब्रेन पॉवर आहे, ट्राय दिस आहे, इंटरनेट माय फ्रेंड आहे, किंवा एक्सरसाइज क्वेश्चन्स आहेत, किंवा NCERTमध्ये एक्झाम्पलर क्वेश्चन्स आहेत, यासारख्या सगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला करणं खूप खूप आवश्यक आहे. आता पहा मित्रांनो, फिजिकल केमिस्ट्रीचा जो सिलेबस आहे आपला, तो 11th फिजिकल केमिस्ट्रीमध्ये एकूण 6 चॅप्टर्स आहेत. पहिला टॉपिक आहे सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री. त्यानंतर दुसरा टॉपिक आहे तुमचा स्ट्रक्चर ऑफ ॲटम. तिसरा टॉपिक आहे केमिकल बॉन्डिंग. चौथा टॉपिक आहे रेडॉक्स रिॲक्शन. पाचवा टॉपिक आहे स्टेट्स ऑफ मॅटर. आणि 6वा टॉपिक आहे ॲडसर्शन अँड कोलाइड्स. विद्यार्थी मित्रांनो, इथं फक्त ॲडसर्शन कोलाइड्सला न्यूमेरिकल्स नाही, तर 5ही टॉपिकला तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचे आहेत. त्याचबरोबर 12वीचे जे टॉपिक आहेत सॉलिड स्टेट, सोल्युशन्स, आयोनिक इक्विलिब्रिया, थर्मोडायनॅमिक्स, इलेक्ट्रोकेमिस्ट्री, केमिकल कायनेटिक्स, या सर्व टॉपिकमध्ये देखील न्यूमेरिकल्स आहेत. आत्ताच कामाला लागा आणि जे जे तुम्हाला सांगितलं आहे, फॉर्म्युला पाठांतर असेल, त्याचे युनिट पाठांतर असेल, त्यानंतर मॅथमॅटिक्सची अजिबात भीती बाळगू नका. सिम्पल कॅल्क्युलेशन्स असतात, ॲप्रॉक्समध्ये करत राहा. निश्चितपणे तुमचा कॉन्फिडन्स वाढल्याशिवाय राहणार नाही. आणि PYQs त्याचबरोबर करणं खूप खूप आवश्यक आहे. थँक्यू.